माझं जे आहे प्रोडक्ट प्रमोशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगते की जे नमस्कार. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. बेस्ट होते. जे काही तुम्हाला करायचं आहे आयुष्यामध्ये ते सगळं काही छान 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 होते आणि मनात नेहमी चांगले भाव असू दे दुसऱ्याबद्दल. कालचा कमेंटसुद्धा खूप छान भरलेला आहे आणि हा फ्रिक्वेंटली क्वेश्चन आहे की तन्वी अक्षय काय येऊ शकले नाही. तन्वीचं सबमिशन आणि कॉलेज सुरू आहे. अक्षयचा न्यू जॉब आहे त्याच्यामुळे त्याला सुट्टी मिळाली नाही. दोघेही नेक्स्ट मंथमध्ये येणार आहेत. तन्वीचं होतं की मामी मी येते परत दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न जाते पण तो प्रवास खूप होतो. म्हटल्यानंतर म्हटलं तू निवांत राहायला यायचं आहे की तुला फक्त फंक्शनला यायचं. ती म्हणते मामी तुझ्यावर निवांत राहायला यायचं आहे. म्हटलं मग पुढच्या महिन्यात ये निवांत तेव्हा तुझं काम पण होईल. ॲक्च्युली मी मे महिन्यामध्ये घेतली होती ना वास्तुशांती. तर तेव्हा सगळे अवेलेबल होते कारण सुट्ट्या होत्या आणि आता असं झालं की पण काही करू शकत नाही. आत्या मामांनी पण ट्रिप त्यांची पुढे ढकललेली पण ते पण आता सगळंच हे झालं. पुढे चांगले मुहूर्त पण नव्हते एवढे वास्तुशांतीचे त्याच्यामुळे मग राहू देत म्हटलं. आत्या मामा पण म्हणायला लागले तू उरकून घे आम्ही काय आहोतच आमचे आशीर्वाद आहेत. आल्यानंतर काय येणारच आहोत. नाही यांचं पण सेम होतं. तर आज काय करणार आहे ते मी सांगते. आता एक 8 दिवसात मला शिफ्टिंगचं चालू करायचं आहे. मग ते सगळं सामान कसं तिथे गेल्यानंतर मला लक्षात राहणार नाही. अगोदर ऑलरेडी दीपजा बॉक्स भरलेलेच आहेत आणि ते पहिला जाऊन आता मला चेक करायचे आहेत कारण गेले जवळ 2 महिने ते तसेच आहेत. मग ते बघायचं आहे की नेमकं काय आहे कंडिशन त्यांची. आता थोड्या वेळानं जाईन मी वरती. त्यासोबतच इथले काही जे सामान पसरलेलं आहे मी ते पण मला करायचं आहे आणि त्याच्यावरती नावं टाकून ठेवायचे आहेत. मम्मी वगैरे म्हटले मावशी त्यांनी की आम्ही 2 दिवस येतो तुला घर वगैरे लावायला मदत करतो. पण काय कशात आहे ते मला तरी बघावं लागणारच आहे आणि मला लिस्ट पण करायची आहे काही गोष्टींची. कारण हे सगळं सोडून मला अजून तिथं काय काय लागणार आहे जसं डिटर्जंटपासून छोट्या गोष्टी ज्यानंतर तिथे गेल्यानंतर असं वाटायला लागणार हे आणायचं ते आणायचं तर सगळ्यांची तर लिस्ट बनवायची आणि एक दिवस बेळगावला किंवा मग गडिंग्लजला तिथले ते जाऊन बघून ते घ्यायचं आहे असं चाललं आहे माझ्या डोक्यात. आता बघूया आज तर ते करून ठेवते. पहिला तर वरती जाऊन बघून येते की काय काय कारभार झालेला आहे सगळ्या गोष्टींचा. कारण त्याचंच टेन्शन मला जास्त आहे की काय कुठं गेलेलं असेल काय माहिती. चला जाऊन बघूयात. आता हे बघा मी बॉक्स 1-2 ओपन केलेले त्यामध्ये याच्यावरती तरी जराशी धूळ पडल्यासारखे दिसायला लागले मला लय टेन्शन आले आता. तर हे ब्लाऊज मी असं पॅक केलेले प्लास्टिक ह्याच्यामध्ये टाकून उगाच हे लागू नये म्हणून त्यामुळे हे काय टेन्शन नाही. आणि ह्याच्यावरती लिहिले मी हँगर अल्बम लेहंगा वगैरे जे लेहंगा ते नव्हते तर भावानं काय केले तर मुंग्या जरासं दिसत होत्या म्हणून पावडर टाकले त्याने याच्यावरती साईडला. तर म्हणतो की झुरळं दिसायला लागल्यात. हे झालं होतं. हे आतमध्ये प्लास्टिक वगैरे घातले मी सगळ्यांना. हे बघा साड्यांचे जे हे आहेत ना त्याला साडी कवर घालून घातले मी पण स्टील मला थोडीशी भीती आहे. आता हे पण ह्याच्यावर लिहिले मी क्लोथ्स हँगर म्हणून आणि असं थोडंसं ओपन आहे. वरती मी कपडा वगैरे टाकला इथं. ही भांडी आहेत बबल रॅप केलेले आहेत. हे कपाट जे पांढरंवालं होतं हे कपाट आहे. हे विनूला ठेवून जायचं म्हणजे इथंच ठेवून जायचं विचार करते हे कपाट. आणि काही थोडंफार सामान मावेल इथं कारण इकडं तर काय म्हणतात त्याला गडिंग्लजमध्ये हे जे कपाट आहेत ना ही 2 तर एक कपाट खाली ज्याच्यामध्ये मी आत्ता म्हणजे माझे सामान पसरलं होतं तर ते त्यात ठेवलं होतं. ही 2 आहेत कपाट आणि ही मी 1.5 वर्ष झाले असेल बनवून घेतली होती आणि 15,000ला बनवून घेतली होती. हे कपाट आणि ते 3 कपाटं मी 15,000मध्ये बनवून घेतली होती. एकदम हलक्यातलं आहे हे. तिथं एवढं जास्त इन्व्हेस्ट केलं नव्हतं मी. तर मग इथेच ठेवायचा विचार करते. हे घेऊन जा तिथं कुठं ठेवू मी आता ऑलरेडी कपाटं बनवून घेतलं आणि सुळ्यात पण ठेवली असती पण तिथं बंद असतं घर आणि जर हुंदीर वगैरे लागलं तर तिथं खराब होणार. म्हटलं मग ही काहीतरी यांचं कपडे वगैरे ते ठेवतील सामान. आणि इथे माझं जे ड्रेसिंग टेबलच्या खाली टेबल होतं ना ड्रॉवरवाला तर तो आहे. तो पण चांगला बबल रॅप करून तसाच ठेवला आहे. पाऊस आला नाही म्हटल्यानंतर सगळं नीट राहिले कारण इथून खिडकी ती हे काम सगळं करून घ्यायचं होतं इथलं आणि माझं सामान असल्यामुळे राहिले वेणूचं करायचं. तर ते इथून खिडकीतून पाऊस जर असा आला तर हे सगळं हे झालं असतं. तर अजून पाऊस आला नाही म्हटल्यानंतर वाचले. शू रॅक पण आहे इथं पण तिथं आता शू रॅक बनवून घेते. आता काम चालू आहे तिथं त्यामुळे ह्या रॅकचा दुसरा उपयोग होऊ शकतो काहीतरी गोष्टींसाठी असं मला वाटते. आणि हे बाकीचे बॉक्सेस होते बघा. इथं पण थोडंसं सामान आहे काय काय पॅक केलेलं. हे पण मलाच आता लक्षात नाही याच्यावरती काही लिहिलेलंच नाही मी सामान कुठलं आहे काय. हे किचनचंच सामान आता इथे त्याने पावडर टाकले सगळे. इथं पण ठेवले. इथे छोटंवालं ते जर कोणी जुने ब्लॉग मुंबईचे बघितले असतील तर ते इथं पण सामान आहे. पावडर टाकून ठेवलं त्यानं सगळीकडे.
हे एवढं सगळं ठेवलेलं आहे. हे पण मी ओपन केलेलं, मला साडी की काहीतरी पाहिजे होती मध्ये. हे असं पॅक करून ठेवलं म्हणजे ओपनच ठेवलं नाही, डिरेक्टली एखादी साडी काढून बघू काय असं त्याच्यावरून तरी समजेल. या महेश्वरीच्याच साड्या आहेत, 2 3 काही कुठेही काय लागलेलं दिसत नाही आहे. ही पण जास्त व्हायरल गेलेली साडी मजेंटा कलरमधली. इतर आहे वरच्यावरती व्यवस्थित. ही खूप जुनी आहे, 5 वर्ष झाली, म्हणजे एवढी पण नाही पण 5 वर्ष झाली आहे. सध्या ड्राय क्लिनिंग करून आणून ठेवली ती तशीच आहे. ही एक आहे. मी साड्या ना नेहमी असं ह्या अशा कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवते, त्यामुळे त्या राहतात व्यवस्थित. पण आता कंटिन्युअसली असं ठेवलं ना, सिल्क साड्यांच्या अशा घड्या पडतात आणि मग ते चुरतात. त्यामुळे सिल्क साड्यांना भरपूर आपण सांभाळावं लागतं. इकडं वारा यायला लागतो. आणि बाकी काही ज्या अशा दिसत आहेत तरी हे ओपन ठेवलं वरनं मी, म्हणजे जास्त हे बोलू म्हणून. इकडे पण साड्या एक असेच हे आहेत ना सगळे, हे वाले असे मी मागवून घेतलेले खूप सारे. तर इथून कसं हवा खेळती पण राहते. सिल्क साड्यांना ते थोडंसं व्हाईट हे झाल्यासारखं होतं, बुरशी किंवा ते आपण काय म्हणतो त्याला, काहीतरी शब्द आहे मला पटकन आठवत नाही आहे. तर चित्ती म्हणतो आपण आमच्या भाषेमध्ये इकडे. तर ते आल्यासारखं होतं. तर पाऊस नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं वाचलं आहे. तर जर इथून जास्त पाऊस असला तर थंडी खूप होते, कारण जरा पावसाळा सुरू झाला, मध्ये पण पावसाळा सुरू झाला, जरा पावसाळा सुरू झाला ना एवढी थंडी होते, म्हणजे स्वेटर घालावं असं वाटतं, इतकं थंडी होते. पण आज ह्यावेळी पाऊस दूर असल्यामुळे देवाने असं वाटतं की माझ्याकडे बघितलं, पण असं होऊ नये, शेतकऱ्यांचं नुकसान होतं फार त्यामुळे हे सगळं वाचलं आहे व्यवस्थित. तर मेन साड्या सगळ्या खराब झाल्या असत्या. म्हणजे थोडंसं हवा खेळती राहू देत म्हणून हा बॉक्स मी ओपनच ठेवला आहे. खालचा पण बॉक्स साडींचाच आहे, त्याच्यात भांडी आहेत, तिथं पण कपड्यांचंच आहे. पण सगळे कपडे मी कसे गेले, डायरेक्ट बॉक्समध्ये न टाकता प्लास्टिक जे ओके ते प्लास्टिकमध्ये किंवा नाहीतर सुती कपड्यामध्ये गुंडाळून टाकलेत, किंवा मग साडी कवरमध्ये साड्या टाकलेल्या आहेत. आरोचे पण कपडे, आरोचे सगळेच कपडे खाली आहेत, मेन त्याला सगळेच लागतात त्याच्यामुळे. बाबांचे कपडे पण एका बॅगमध्येच खाली आहेत. त्याच्यामध्ये माझे कपडे आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घरातल्या आहेत त्यात 1-2-3 बॉक्स कपड्यांचेच आहेत. बाकी भांडी, आणि जी भांडी मी शेल्फवर ठेवली होती तिकडे, वॉशरूम जे आहे आमचं वरचं, तर त्याच्यावरती मोठी शेल्फ आहे ती, तर त्याच्यात भरपूर सामान ठेवलं होतं. जे मला काही प्रमोशन्समध्ये काही मिळाले होते गोष्टी, तर त्या सगळ्या मी घेऊन आले इथं ठेवल्या होत्या, त्या खालच्या साईडला आहेत. तर इथं खाली हे आहे, एक खॉट आहे, बेड, तर त्याच्यावरती हे बॉक्सेस ठेवलेत. म्हणजे हे 2, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 बॉक्सेस, आणि बाकी गोणी येते सगळ्या. तर तिथं पण खॉट आहे एक, त्या खॉटेवरतीच ठेवलं 5-6 बॉक्स. तर होऊन जाईल आता एक 8-10 दिवस, जिथं झाले एवढे दिवस गेले ते अजून एक 8-10 दिवस. नेक्स्ट जेव्हा विजिट करेन ना गडिंग्लजला, तर तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट कळेल की काम किती झालेलं आहे. आता आजपासून कलर करायला घेतलं तसं म्हणत होता मला तो इंटरव्ह्यूवाला, त्यामुळे बघू आता. आणि जो एक ड्रेस मागवला होता मिंत्राच्या सेलवरून, आणि मी तिकडच्या इथं ॲड्रेस जो दिला होता तर तिकडं गेला आहे, तर तो आता विनू येताना घेऊन येईल. तो पण बघूया कसा आला. चांगला होता, म्हणजे छान वाटत होता तो ड्रेस, एकदम थोडासा मॉडर्न टच असलेला. आणि तो एक घेतला होता, सेलमध्ये होता आणि कमी किमतीत मिळाला म्हणून घेतला. आता त्याची किंमत माहिती नाही, पण आल्यानंतर मी दाखवते तो. ओके, आता मला कपडे जे आहेत ते सगळे इस्त्री करणार आहे मी. पण तत्पूर्वी मी काल एक रील टाकली, ओसिविया आणि ओसिविया आणि स्किनाचा जो फेसवॉश आहे ना, तर त्याची. आता हा जो स्किनाचा फेसवॉश आहे हा, आणि ओसिविया क्रीम कुठे ठेवली मी. ओके, तर मला हे होतं की ताई, आणि तुम्ही खरंच यूज करताय. खूप अशा सगळ्याच ब्लॉगरना असं हे होत असेल, कारण त्यांच्याकडे प्रमोशन्स येतात ते, आणि जे ब्रँड असतात त्यांना असं असतं की आमच्या थ्रू हे जे प्रोडक्ट्स आहे ते कस्टमरपर्यंत पोहोचवावेत. आता माझं जे आहे प्रोडक्ट प्रमोशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगते.
की जे प्रमोशन्सचे प्रोडक्ट माझ्याकडे येतात तर ते का येतात, कारण मी माझे स्किन प्रॉब्लेम्स वगैरे शेअर केलेले आहेत, त्यासोबत स्किन जर्नी शेअर केलेलं आहे. क्युअर स्किनबद्दल मी खूपदा सांगितलेलं आहे, कारण मी स्वतः ते वापरलेलं आहे. आणि ते 2021 पासून जर माझे कोणी व्लॉग्स बघत असेल तर त्यांना माहीत असेल, मी एव्हरी मंथ मी सांगते, कारण का मला त्याचा फायदा झाला होता. आणि हे मी खरंच सांगते, याच्यामध्ये कुठे ड्रामॅटिकली हे करून सांगत नाही. काही प्रोडक्ट प्रमोशन असेही येतात जे मी तर त्यांना स्पष्ट सांगते, मी स्वतः पहिला पॅच टेस्ट करणार, मी एक दिवस स्वतः यूज करणार, कारण एका दिवसामध्ये आपल्याला थोडंफार समजतं की ते इरिटेशन होते का स्किनवरती, कारण माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि स्किन माझी प्रॉब्लेमॅटिक पहिला होती जास्त आणि आता बऱ्यापैकी चांगली आहे. तर ते यूज केल्यानंतर मला समजतं ते स्किन पॅच टेस्ट इथे करू शकतो, इथे करू शकतो आणि ते केल्यानंतर आपल्याला समजतं की जळजळ होते का किंवा काय. जर एकदम सेन्सिटिव्ह स्किनवरती जर काही प्रॉब्लेम होत नसेल तर आणि तरच मी ते प्रोडक्ट प्रमोशन करते. आणि जर होत असेल तर मी स्पष्ट सांगते की मला त्रास होतोय, त्यामुळे मी हे नाही करणार आहे. कारण जे प्रोडक्ट प्रमोशन मी घेते ज्याच्यामध्ये ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल असलेलं होतं, तर स्किनाचं मी दाखवलं होतं जे मी वापरते. मला तर असंही नाही की कुठलं तरी दुसरं माझं स्पेसिफिक असेल. जर एखादं प्रोडक्ट प्रमोशनमध्ये चांगलं प्रोडक्ट मला आलं तर ते मी वापरतेच आणि नाही ते वाटलं तर मी ते डिस्कार्ड करते. पण सध्या अजून तरी तसं कधी झालं नाही. मी माझ्या फॅमिली मध्ये सुद्धा दिलेले, खूप जण मैत्रिणीमध्ये सुद्धा दिले, जे फेस वॉश येतात, सनस्क्रीन येतात, कारण खूप महागडे असतात ते आणि जवळजवळ 400-500 रुपयाच्या किमतीचे असतात. मग ते माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण देऊन टाकते, माझ्या घरामध्ये पण जे कोण आहे त्यांना देऊन टाकते, तर ते सगळे वापरतात. त्यामुळे मला माहीत आहे त्याचं मी प्रमोशन्स करू शकते, त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. आता दुसरी गोष्ट की आम्ही आता प्रत्येक ब्लॉगर कसं आज एक प्रोडक्ट दाखवतो, नंतर दुसरा एक, तर ते कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जर टी व्हीवरती पण ॲड बघाल तर खूप वेगवेगळ्या ॲड त्यांनी केलेल्या असतात कलरचं. आता शिल्पा शेट्टी म्हणा किंवा कोणीही, तर आम्ही काही सेलिब्रिटी नाही आहोत, आम्ही नॉर्मल ब्लॉगर आहोत. तर आता कसं असतं, ज्या ज्यांना प्रोडक्ट्स प्रमोट करायचं असतं, तर ते जे लोक असतात त्यांना कसं असतं की त्यांचे प्रोडक्ट्स नॉर्मल लोकांपर्यंत पण पोहोचवावेत. आता सेलिब्रिटी वापरल्यानंतर कसं असतं की लोकांना ते हे असं वाटत नाही की सेलिब्रिटीने वापरले त्यामुळे आपल्याला ते सूट होतील की नाही. पण आम्ही नॉर्मल लोक जेव्हा ते दाखवतो तर तेव्हा असं वाटतं की हां, नॉर्मल लोक पण हे वापरू शकतात प्रोडक्ट. आणि जेव्हा ते प्रमोशन आम्ही करतो तर तेव्हा हे असतं, पेड प्रमोशन असा टॅग लावलेला असतो. तर पेड प्रमोशन याचा अर्थ काय असतो की ते प्रोडक्ट आमच्याकडे प्रमोशनसाठी आले आणि त्या प्रोडक्टचे सगळे फीचर्स, जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा त्याचा काय उपयोग आहे हे आम्ही कस्टमरपर्यंत किंवा ऑडियन्सपर्यंत पोहोचवावं. आणि ज्यांना असं जर वाटलं की अरे हे कन्सर्न आपल्याला आहेत आणि हे आपण वापरून पाहावं, तर आणि तर घेऊ शकतात. आम्ही काय सांगतो की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या, असं कुणालाही जबरदस्ती नसते की तुम्ही ते घ्याच, तुम्हालाही घ्यायला पाहिजेत. फक्त ते प्रोडक्ट आम्ही दाखवून, आणि हा यूट्यूबच्या बिझनेसचा एक भाग आहे. तुम्ही जर यूट्यूबमध्ये आता बघाल तर यूट्यूबमध्ये हे असे ऑप्शन आहे की मोस्टली यूट्यूबवरती जेव्हा बिझनेस हा ऑप्शन येतो तर त्याच्यामध्ये ना एक पण असं आहे की तुम्ही यातून प्रमोशन्स, म्हणजे यूट्यूब स्वतः प्रमोशन आणून देतं. जर ते इलिगल असेल किंवा काहीतरी त्याचा इश्यू असेल तर यूट्यूब स्वतः रिपोर्ट मारतं कोणत्याही गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही एकदा व्हिडिओ टाकता तर त्या व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह असेल, जरी तुमचा थंबनेल सुद्धा असेल, जरी तुमचं कॉन्टेंट सुद्धा असेल, एखाद्याचं नाव, एखाद्याचं काही, तर ते यूट्यूब स्वतः जर कोणीतरी असं कॉपीराईट केलं किंवा काय केलं तर ते निघून जाऊ शकतं. त्याच पद्धतीनं जर कुठलाही कॉन्टेंट असा आला जो यूट्यूबच्या गाईडलाईन्समध्ये बसत नाही तर यूट्यूब स्वतः ते रिपोर्ट करतं, ते काढून टाकतं कॉन्टेंट सरळ. तर आम्ही जेव्हा प्रोडक्ट प्रमोशन करतो जर ते यूट्यूबला मान्य नसतं तर ते त्यांनी स्वतः काढलं असतं, पण यूट्यूब स्वतः हे देतं की हे तुम्ही वापरा, तुम्ही तुमच्या कॉन्टेंट थ्रू हे दाखवा. त्याने स्वतः अजून तसेही ऑप्शन दिले, टॅग प्रोडक्टचा ऑप्शन, जर तसं नसतं टॅग प्रोडक्टचा ऑप्शनच दिला नसतं. तर ही एक अशी गोष्ट आहे. सो जेव्हा एखादा कॉन्टेंट क्रिएटर किंवा एखादा व्लॉगर तुम्हाला एखादं प्रोडक्ट प्रमोशन दाखवतो तर तुम्ही ते जाणून घेऊ शकता की हे असंही प्रोडक्ट आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ते यूज करावं, जर तुम्हाला खरंच वाटत अरे हे चांगलं आहे, हे असं आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. आता मी जेव्हा दाखवते तर ते मी स्वतःवर यूज, आता स्किनाचं आणि ओसीव्याचं तुम्हाला माहीत होतं, इथे मला पिंपल आलं तुम्हाला दाखवलेलं. आणि जेव्हा मी स्मिता मॅडमशी बोलते तेव्हा त्यांनीही बोलले की चांगलं आहे धनश्री, मग तेव्हा मी ते वापरलेलं आणि त्याच्यानंतर मला त्याचा इफेक्ट जाणवून आला. तर मी कसं म्हणते, मला जाणवून आला म्हणजे तुम्हालाही जाणवून आलं असं नाही. माझ्या स्किनवरती ते सूट झालं तर त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात. म्हणून मी म्हणते की तुम्हाला जर ओके वाटत असेल तरच घ्या, नाही तर तुम्हाला असं वाटत असेल अरे हे प्रोडक्ट प्रमोशन करतायत आणि हे वगैरे, तर नका घेऊ. कारण मी खरंच सांगते ह्याच्यामध्ये पैसे असतात, जास्त जातात पैसे आणि ते आपल्याला नुकसान होऊ नये असं वाटतं. जर सूटच नाही झालं तुमच्या स्किनला तर तुम्ही काय करणार, कारण मला सूट झाले तुम्हाला नाही होणार. आता तुम्ही जर एखादं प्रोडक्ट तुम्हाला सूट होतं आणि मला जर सांगितलं, असं झालं पण होतं, एखाद्या माझ्या मैत्रिणीला सूट झालेलं मी ते वापरून पण बघितलं तर मला सूट झालं नाही ते.
त्यामुळे एखादा भाग जाणून घेण्याच्या दृष्टीनं बघा आणि त्याच्यानंतर सोडून द्या, की नंतर तुम्हाला कळते की हेही प्रोडक्ट आहेत बाजारामध्ये. फक्त आपण आता एखादं टाल्कम पावडर वापरतो, जी आपण तोंडाला लावतो नेहमी. तुम्हाला सांगते त्या टाल्कम पावडरने चेहरा खराब होतो. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते तुम्ही गुगल करून पहा. मी आता कोणत्या टाल्कम पावडरचं म्हणून मी पावडर कधीच वापरत नाही चेहऱ्याला. तर असे काही इन्ग्रेडियंट्स असतात, आपण चेक करून बघू शकतो. आता मी जे ओसिवियाची क्रीम दाखवली त्याचे पण इन्ग्रेडियंट्स तुम्ही चेक करून बघा. मी स्वतः इन्ग्रेडियंट्स चेक करून बघते. आता सध्या तरी जेवढे प्रमोशन घेताना इन्ग्रेडियंट्स चेक करून बघते, कार्सिनोजेनिक आहेत का, पोर्स क्लॉग करतात का, आणि त्याच्यानंतर मी ते नाही म्हणते सर. मीही यांचेसुद्धा इन्ग्रेडियंट्स चेक करून बघितले, तर मला ते ओके वाटलं, त्याच्यानंतर मी घेतलं. क्लॉग होणारे नसतील तर असं आहे. प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरचं वेगवेगळं आहे. मी असं सांगू शकत नाही की माझ्याचप्रमाणे सगळे करत असेल. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. त्यामुळे पेड प्रमोशन हा टॅग जर लागला तुम्हाला, तर ते प्रोडक्टचं प्रमोशन फक्त आम्ही कस्टमरना दाखवते, ऑडियन्सला दाखवते की असं प्रोडक्ट आहे, आणि ती एक स्क्रिप्ट असते, त्यांनी दिलेली असते की ती ह्या स्क्रिप्टनुसार तुम्हाला बोलावं लागेल. पेड प्रमोशन जेव्हा येतं तेव्हा तुम्ही हा विचार करू नका की हे ते वापरतच असतील. आता बऱ्यापैकी मी सांगते की हे स्किनाचं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे हे बघा, हे सिटाफिलचं मॉइश्चरायझिंग लोशन आहे, ते पण मी वापरते. मी ट्रान्सपरन्सी का ठेवते की मला कुठल्याही गोष्टी हे नको आहेत, कारण खूप लोक असं म्हणतात की अरे ही प्रोडक्ट प्रमोशनच करतात. तर हे कोटारीलचं एक हे आहे मॉइश्चरायझिंग लोशन, जे पाय फुटण्यापासून वाचतं. तुम्हाला दाखवते माझे पाय आता घाण्यात धुतल्यानंतर दाखवते की त्याचे क्रॅक हिल्स जावे म्हणून. त्यानंतर अजून दाखवते मी प्रोडक्ट्स तुम्हाला. आता हे बघा, याच्यामध्ये हे माझ्याकडे लोरियलचं हायड्रा फिलिंग नाईट क्रीम आहे. हे आहे लोरियलचं, अरे पडेल, हे ऑइल आहे लोरियलचं, लाईट लावते मी. त्यानंतर हे बघा, मिनिमालिस्टची ही क्रीम आहे. हे पोरवालं, म्हणजे हे आहे मेकअप करण्याच्या अगोदर. हे टिंटेड मॉइश्चरायझर आहे, हे संपलेलं आहे, एक दुसरा आता वापरते. त्यानंतर स्किन केअरमध्ये हे विश केअरचं बॉडी लोशन जे सनस्क्रीन आहे ते पण आहे. त्यानंतर हे रेनेचं कोलाजन मास्क आहे. सेफोराची ही लिफ्ट अँड फर्म क्रीम आहे, आणि हे डबल सिरम आहे बायोसेन्सचं, हे पण आहे. त्यानंतर हे क्लिनिकचं आहे. हे स्ट्रिक्सचं हीट प्रोटेक्टंट स्प्रे आहे. त्यानंतर हे जे कोणतं आहे, सोल स्किनचं क्लिन्झिंग ऑइल आहे मेकअप काढायचं. हे बघा, हे मॉइश्चरायझर आहे. त्यानंतर हे क्युटिकल ऑइलसुद्धा आहे. त्यानंतर इथे अजून परत हे डर्माकोचं क्लिन्झर पण आहे. त्यानंतर हे शॅम्पू आहेत. हे सोल स्किनचं स्नेल म्युसिन अंडर आय पॅच आहेत, जे मी ऑकेजनली वापरते. दररोज हे स्किन केअर करते असं नाही, आणि मला आवडतं स्किन केअर. हे 0 पोअर पॅड्स आहेत. हे लिपस्टिक आहे, हे जे मला सूट झाले, म्हणजे लेटेस्ट ह्याच्यामध्ये मी वापरते, कारण हे एक्झॅक्ट सूट झाला आहे. हा शेड कार्नेशन न्यूडचा, जो मी इंस्टाग्रामवरती रील अपलोड केला, त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, कारण हा खूप पिगमेंटेड आहे आणि खूप छान दिसतो. हे बघा, हे याचं स्किन केअरचं हे आगारूचं हे आलं होतं, ते मी ठेवून घेतले, कारण स्किनला चांगला मसाज देतं. हे अशा गोष्टी आहेत. आणि हे मेकअप रिमूव्हर, हे पण MSLR गार्नियरचं, हे असे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे. हे डर्माकोचं विटॅमिन C सिरम आहे. त्यानंतर हे कोणतं आहे, ब्युटिफुल मंगोली आयुष्यपत, हे काय म्हणतात परफ्यूम आहे. त्यानंतर ओसिवियाची क्रीम इथं आहे बघा, दाखवते, इथं पडली. ही ओसिवियाची क्रीम आहे, जी आता पिंपल आणि ही करायला, म्हणजे स्किन थोडंसं ड्राय करते, म्हणून ही रात्रीची लावायची असते आणि दिवसा नाही लावायची. हे पण आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत इथे. प्लस हे रूट टचअप पावडर आहे. हिमालयाचे प्युरिफाईंग नीम फेस वॉश, जे मेकअप क्लीन करायला मी वापरते, म्हणजे ऑइल वापरल्यानंतर फेस वॉश करायला, कारण ते डीप क्लीन करतं, छान एकदम सुदिंग एक्सपिरियन्स देतं. त्यानंतर हे टाल्कम पावडर जी आहे, मी व्हेटनची जी मम्मी वापरते इथंच आहे. हे परफोराचे स्ट्रिप्स आहेत. ह्या अशा गोष्टी आहेत. हे कॅलामेन लोशन आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की खूपदा मी स्किनबद्दलची जर्नी सांगितलेली आहे, कारण मी खूप तशा गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. मलाच पहिला समजत नव्हतं की माझ्या स्किनला कोणतं काय सूट होतं. आता हे जे सगळं दाखवलं, हे दररोज लावायच्या गोष्टी नाहीत. काही वीकली असतात, काही फक्त रात्रीच्या असतात, काही फक्त दिवसाच्या असतात, आणि मला ते आवडतं म्हणून मी करते. तर मग हे असं सगळं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी जेव्हा तुम्हाला येतात स्किन केअरच्या, कुठेही तुम्ही बघतात, तुम्ही पेड प्रमोशन असेल तर त्याचा विचार करू नका, स्किप करू शकता, किंवा एक एंटरटेनमेंट म्हणून बघू शकता. बाकी आता ह्याच्यावरती पण खूप बोलणारे असतील की तुम्ही घेतायच कशाला वगैरे, असं तसं. यूट्यूबवरती प्रत्येकजण जो आहे, जो मॉनिटाईज करतो, जिथे ॲड येतात, तर ते पैसे कमवण्यासाठीच येतात. मग ते कोणतेही चॅनल असू देत, कोणीही असं येत नाही. काम आहे हे, त्यामुळे ते केलं जातं, आणि हे कामाच्या स्वरूपातच बघावं असं मला तरी वाटतं. कारण लोकांच्या सपोर्टशिवाय होत नाही. एखादा बिझनेस चालायचं म्हटलं तर कुठलाही साड्यांचा असू दे, ऑफलाईन ज्वेलरीचा असू दे, काय असू दे, लोकांच्या सपोर्टशिवाय ते होत नाही. आणि
जोपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट होत नाही, आता एखादा कुठलाही असेल, कुठल्याही दुकानाचं असेल, एखाद्या दुकानात जर तुम्ही गेला कॉस्मेटिक्सच्या, तर सगळे कॉस्मेटिक्स ठेवलेलं असतं. तुम्ही त्यांना असं म्हणू पण शकत नाही, तुम्ही सगळेच का ठेवताय म्हणून, सगळ्यावरतीच विश्वास का करताय म्हणून. तर तुम्हाला आवडेल ते तुम्ही जाऊन घेताय की नाही कॉस्मेटिक्सच्या दुकानमध्ये वगैरे, तर तसंच आहे. त्यामुळे आणि त्यांच्या जोपर्यंत त्या कॉस्मेटिक्सची जाहिरात होणार नाही, तोपर्यंत त्या कंपनीला, त्या याला फायदा होणार नाही. तुम्ही आणि तुमचं शेवटी मत आहे की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे, तुम्हाला कोणतीही जबरदस्ती नाही. तसंच असतं, दुकानात गेल्यानंतर तुम्हाला जे आवडते तेच तुम्ही घेता, तुमच्यावरती जबरदस्ती नसते. फक्त एखादं जेव्हा प्रोडक्ट समोर येतं तेव्हा स्वतःही चेक करून बघायचं गुगल करून की हे आहे का, आपल्याला आपल्या स्किनला फायदा होईल असं आहे का, आहे तर तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा फायदा पडू शकतो. आता हे खूप छान आहे माझ्यासाठी. माझ्या हातापायची स्किन ड्राय, चेहऱ्याची स्किन ऑइली आणि हातापायची स्किन ड्राय असं असतं. भरपूर बडबडले पण एक कन्फ्युजन क्लिअर व्हावं म्हटलं. बाकी हे माझं काम आहे जे मी करतेच आहे आणि याच्याकडे फक्त काम म्हणूनच बघण्यात यावं, कारण मी खूप काय म्हणता येईल, ह्या गोष्टी खूप प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करते, म्हणून म्हटलं हे क्लिअर करावं. कारण हे प्रमोशन्स मिळतच जातात प्रत्येक ब्लॉगरला, प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला, आणि त्यासाठीच तो इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती आहे. अशा ह्या सगळ्या साडी जी आहे दोन्ही, ह्या ही एक शूटला घातलेली होती, एका ब्रँडचं होतं. दुसऱ्यानंतर ही साडी जी आहे पूजेला नेसली होती. तर ही साडी दोन्ही इस्त्री करून ठेवल्यात. इथं ब्लाऊज इस्त्री करून ठेवलेत. इथं बाकीचे सगळे कपडे जे आहेत हे इस्त्री करून ठेवलेत. इथं अजून ड्रेस आहेत ते इस्त्री करून ठेवलेत. हे ब्लाऊज इस्त्री करून ठेवलेत. ह्या रोजची बॅग उठू पडते. आता इथं साड्या अशा ठेवल्यात, तर ह्यामध्ये ह्या साड्या ठेवून टाकते.